श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराजांचे 21 तारखेचे प्रवचन आज आपण पाहणार आहोत. सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे. कोणत्याही मंगल कार्यात सर्वाधी गणपतीचे आवाहन करतात आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्यांचे विसर्जन करतात. त्याचप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यातच नाहीसे व्हावे. असे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडून देऊ नका एवढी भीक घालावी. गुरुच्या चरणी प्रार्थना करावी. भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिवून भगवंताला अंतर देऊ नये. मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे. मी आप्तेष्टांचा, बायको मुलांचा, आईबापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही. असे करता करता जो राहील तो मी. खरे समाधान एकपणात आहे, अद्वैतता आहे. म्हणूनच दैवताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल ते बघावे. याकरिता मी करता नसून देव करता आहे असे मानावे. सर्व भूती भगवत भाव पाहावा. सत्यमागम करावा. सत्यमागम म्हणजे सत्याचा समागम. पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्यमागम आहे. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा. त्यांच्या चालीने चाला. त्यांच्या समागमाने दैन्य मानू नका. जे तुमची एकसारखी विषयातील नडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आस्तिक कमी करतात. अशा संताला शरण जावे. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. संत हे ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. संत संतांशिवाय असणेच शक्य नाही. जे देहात दिसले पण वस्तुत देहातही राहिले ते संत होत. आम्हाला ज्यांना ओळखता येत नाही याला काय करावे. नामाच्या योगाने संत ओळखता येतात आणि टिकवताही येतात. जो भगवंताची नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याचे कुठे अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाचे मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही आणि त्याचे जीवन सार्थकही लागणार नाही. वाचताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्रीराम जय राम जय जय राम.